सकाळचं येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळयाचे हेडलायन्स. घरा देवळांनी चोऱ्यो जावपाची प्रकरणां चालूच. शिवोलच्या एका घरात दिसा उजवाडा जाली चोरी. काणकोणा रानदुकराक लागून 2 जण जाले जखमी. जखमी जाल्ल्यांमदी शाळेत वचपी एक भुरगो. हॉस्पिटलांतल्या उपचाराकय काडचे पडले वळवळे. अचकीत सुरू जाल्ल्या पावसान थतरवितर करून सोडली लोकजीण. पूण परत दाखल जातले सुके हवामान. हवामान खात्याचो अदमास. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. उदरगतीच्या नावान जंगला काबार केल्ल्यान रानवटी जनावरां लोकवस्तीत येवपाक लागल्यात. काणकोणा रानदुकरांत लागून अशेच 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जण जखमी जाले. जातूंत जखमी जाल्ल्यांमदी एक भुरगो आशिल्लो जो शाळेत वतालो. हॉस्पिटलांत उपचाराक लेगीत तांकां वळवळचे पडले. पळयात देविदास गांवकाराचो रिपोर्ट. सद्याक जे रान आसा ते आता हळूहळू कमी जावपाक लागले आणि ताका लागून रानातली जनावरां आता वाटेनी रस्त्यांनी घरांनी दारांनी येवन कुत्र्यां माजरां सुण्या व्हरपाक लागला. त्याच बरोबर रस्त्यार जेन्ना येता त्या वेळाचेर रस्त्यान जे लोक वयता तांकां आपटता आणि लोक पळून एक्सिडेंट जाता. अशाच प्रकारची घटना आयज सकाळी एक मनीस आपल्या धाकट्या भुरग्याक घेवन स्कुलाक पावोवपा वयता आसतना घडली. त्याच बरोबर आनीक एकट्याक दुसऱ्याक मनशाक उडयल्ल्यान काणकोणाक एकाच बरोबर 2 मनशाक रानदुकरान उडोवपाची घटना सकाळी घडली. खंतीची गजाल म्हळ्यार अपघात जातकच जखमी भुरग्याच्या उपचारा खातीर सुमार पावण वर हॉस्पिटलात तिष्ठत रावचो पडलो. आयकात तांचे उतफर्के. कल्पेश बाब, तू हॉस्पिटलात येवन कितले टाइम जाले आणि डॉक्टरा कडेन कितले टाइम डॉक्टरान चेकअप केले तुका? कितले टाइम रावपा पडले? मागीर ती सिस्टर कितें सांगताले तुका ते मात कितें इंजरी लागला ताका? ती कोणाला भाव घेवन येतालो तेजेर खंयचे एक्झॅक्ट खंय पडलो तूं आतां? दुकर आयलो अरे कितें जालें ना, हांव मरे वयतालो स्टुडियो वचपाक. वयता वयता बुक करून कितें जालो, वयल्यान पयलें बुको धांवडयता आनी हो आनी एक बुडयतलो आसलो ल्हान भुरग्याक बुक करून ताका माल जायना. ताका माल म्हणटा ताका हेल्प करपाक नाका अशें हांवें गाडी स्लो केली. मला सायडीन दवरली. सायडीन उपरांत हांव चिंतलो तो ताका माल घेवन मरे हे जालें, म्हाज्या गाडयेन मारलो. गाडी मारला आनी म्हाका सायडीन दवरलें. आनी कोणा तुका आनी कोणा मार लागला? बुलेट घेवन गेल्लो ताका स्कुलाक? भुरग्यांक मार लागला. तकले मारला? म्हाज्या पांयां लागला. काय ना पूण एक रिस्की हॉस्पिटल व्हरलें म्हणल्यार भितर बसून उरोंक जाय. व्हडलो तुका लागली न्हू तो बरो मार्क्स 100 ना आसलो तो. गोवा 365 खातीर देविदास गांवकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. घरा देवळांनी चोऱ्यो जावपाची प्रकरणां तशीच चालूच आसात. शिवोलच्या एका घरात दिसा उजवाडात चोरी जाली. या चोरयेचो तपास चालू आसा. पळयात पुराय बातमी. शिवोली तारची भाट या वाठारांत दिसा उजवाडा चोरी जाली. घरांत रावपी लोक लग्नाक गेल्या उपरांत ही घडणूक घडली. सुमार 1 लाखा वयर चोरी जाल्ल्याचे थळाव्यांनी सांगले. दाराचे कलयात फोडून भांगराच्यो वस्तू आणि रोख रक्कम चोरली. सीसीटीव्ही फुटेज पुलिसांक दिल्या, तांणी सांगले. हांगा डायरेक्ट येयलो दिसता. भैया ते आमची कबड हांगासरूच तेणी सगळे हे केला, उगडून सगळे कितें हाती कितें मेळ्ळा ते घेवन गेला. सगळे म्हाजे डोबयो बी अश्यो हांगा आसल्यो. अशें म्हणजे बारीक बारीक कितें सगळें हांगारूच आसलें. तेणें ओपन केलां. हे सगळे एकसणीत कोवळा कितें आसा ना तें पळोवंक ना. तेणें समदें बॅगान घातला आनी गेला तो. सगळें सामान हांगासरूच आसतलें? हय. अशें हें सामान भरलेलें. पाकिटां हांगा थोडी आसली. अशी पाकिटां खूब आसली. डोबयोय आसल्यो. 2 डोबयांनी आसले म्हाजे बारीक बारीक मातशें आनी कॅश आसले.
सो अंदाजे 1.5 लाखाचे सामान हय, येयलें. हय. पुलिसां कडेन आमी गेल्लेले फॉलोअप करपाक, इन्व्हेस्टिगेशन चालू. आमचे पुलीस आमचे अंजुनाचो येयल्लो कोण आनी आमी कोस्टल आमचे सब कितें आसा न्ही ते शिवोले सब थंयसर रिपोर्ट दिल्लो, रेजिस्टर केल्लेले कंप्लेन सांजची त्याच दिसा सोमार दीस. आनी अंजुनसून एक येयल्लो कॉन्स्टेबल तेणें CCTV फुटेज बी केला आनी तेंचे कडेन आमचे फॉलोअप चालू आसा आनी इन्व्हेस्टिगेशन तेजें चालू आसा अजून. चोरी कबाडान म्हजे बारीक 2 इयरिंग आसले आनी एक कंबरपट्ट आसलो, थोडेशे कॅश आसले आनी डोबियांनी बारीक बारीक कितें आसलें थोडें तें तेणें कोवळान सोमतें बॅगान घातलां. आनी तो आनी हेवटेन तेवटेन तो खंय हात लावंक पावूंक ना, डायरेक्ट मागीर तो वयर गेलो. वर म्हणजे तुमचे स्टॅकेजी सेकंड फ्लोर. थंय गेलो आनी थंय तेणें लॉक फोडलें. अच्छा. आनी थंय ताका ओपन करिना थोडें कांय दिसोंक ना आनी तो दुसऱ्या रूमान ट्राय करूंक गेलो लॉक फोडपाचें. आनी तें तो फोडूंक पावूंक ना, समको येयलो आनी तो गेलो मागीर भायर. अंदाजे कितें कॉस्ट आसता सगळें सामान चोरला त्याचो? 2 इयरिंग आतां एक मातशें बारीक घेतले जाल्यार 1000च जाय. 2 एक आतां ते कानांचे म्हाजे 2 पार म्हणटकीर ते एक 40,000 80,000 जातले. आनी तो म्हजो बेल्ट आनी थोडे म्हजे कॅश आसले भितर. म्हणजे बस कॅश 1 लाखा वयर जातले ते. 1 लाखा वयर सगळे टोटल हे. गोवा 365 खातीर नितिक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. ड्युअल सिटीजनशिपाचो वाद गोंयांत नेट धरपाक लागला. ग्लोबल गोवन असोसिएशनान 2 नागरिकत्वांची मागणी नव्यान सुरू केल्ली संस्था ही राजकीय वा धर्मीक संघटना न्हय अशें ठामपणान सांगला. गोंयकारांक आपल्या हक्का खातीर झुजपाक एकाच पंखातळ्या हाडपाचें तांणी उतर दिला. मजगती ह्या विशयाचेर भिवपाची गरज ना अशें मुख्यमंत्र्यान सांगला. I'd like you to say your famous words to us as UK Goans or Global Goans or OCI passport holders or Portuguese passport holders that amka biupachi garaz na. Come on everyone. Thank you. Okay, anyhow, on the request of OCI Global Goan Association या सगळ्या जणांक बिवपाची गरज ना. See, we were waiting for this great day to have official launch. We registered in May 2010, 10th May 2023 actually, and we had a soft opening in Qatar, but we were waiting to have a real launch after having all the administrative processes complete. So most of the things we just got it completed last month, and we decided to launch it here. In front of our own people, in our own land, and that's the reason we decided to launch it in Goa. And our mission, it's all on the website. You'll go www.globalgoanassociation.com. You will find each and every detail there, and please join, be a member, bank details, everything. We made very simplified thing, people to join, and we need people's support. This is a people's movement, and this association belongs to the people, belongs to the Goans and the global Goans. आयच्या घडीक ॲडव्होकेट कार्लोस उलयता आसतना वेगवेगळे विशय सांगल्यात. त्यांनी फक्त सब्जेक्ट ओपन केला. ड्युअल सिटीजनशीप हो विशय गव्हर्मेंटान इंडिया कडेन आसा, तांच्यांनी डिमांड केला. ओके, तेच्या खातीर आतां तेंच्यांनी जो कितें डिमांड केला पळय न्ही, ओके, आनी हांव तेची रिक्वेस्ट आसा, विल सी. ओके, देयर इज अ लँग्वेज इश्यू. हांव मुद्दम उलयता कोंकणी. 14 डिसेंबर आमचो पाय तियात्रीसान हें केलें, हांवें ताका 150 वर्सां जाता पाय तियात्रीस. त्या 150 वर्सान पाय तियात्रीसान गोंय सांबाळटाना कितलो त्रास भोगलो आसतलो. ती कोंकणी जिती धरपाक लागून तो कसो सायकलीन भोंवला काय बसीन भोंवला काय कित्याक भोंवला कोणाक खबर ना. आनी ते तियात्राच्या माचयेचें आसतलें तर ते लँग्वेजीक लागून आसतलें, ताणें गोंय सांबाळून दवरपाचो प्रयत्न केलो. आयज आमी तेंच उलयतात. लिझबोनाची तियात्र आसतली आनी कितें कातरां आसतली तियात्रांतल्यान. सो खंय तरी आमकां खंय तरी दिसपाक जाय ती हळू ही लँग्वेज काबार ती सांबाळपाक जाय म्हणून दिसपाक जाय काय नाका. सो ह्या फोरमाच्या हातूंतल्यान हांव ओपन फोरमांतल्यान इतलेंच मागता की
आमी हे सगळें आसा तें सांबाळून दवरपा लागून हे जर बारीक बारीक इश्यूज आसा ते सुद्दां मुखार व्हरुया जाल्यार म्हाका दिसता आमी सगळे परत आशिल्ले तशें एकठांय येतले. In this context, we had taken a decision few days back that we will move a resolution in the House to request the government of Goa to forward this resolution to the government of India for consideration of dual nationality, which will be in the interest of people who have suffered this situation unwillingly, unknowingly, and fallen in this kind of what I call a trap, and thus lost their nationality, lost the citizenship of India, having left themselves in this, I would say, foxed out situation because they just registered. Non-resident Goan corporation. And at that time, the figures which I had, because I was the Labour Minister also, was around 2.5 lakh Goans were in the Gulf. Another 2.5 lakhs of Goan were there all over the world. There are around 5 lakh. Today the number might have gone higher. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. मया मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खण माल उखलपाचे काम चल्ला. 25च्या जाग्यार 50,000 टन माल उखलपाचो प्लॅन चल्ला. तोवूय कोर्टाचे आदेश फाट्यार मारून भाजपाचे एजंट मयाई पावल्यात. मयेची ही खण माल येरादारी ताबडतोब बंद करात. गोवा फॉरवर्डाचो मये मुखेली संतोष कुमार सावंतान मागला. गोवा फॉरवर्डाचो उत्तर गोंय जिल्लो सरचिटणीस संतोष कुमार सावंतान पणजेचे पत्रकार परिशदेन मया बेकायदेशीर चलिल्ल्या खण माल काडपाचो प्रकार एक्सपोज केला. उच्च न्यायालयाचो आदेश मोडून मये गावांतल्यान बेकायदेशीर रितीन खण माल व्हरपाचे ताणें हरकत घेतल्या. लागीं जेटी आसतना मये गावांतल्यान 30 किलोमीटर पयस आशिल्ले जेटीचेर माल पावयतात हाचो अर्थ थंय बेकायदेशीर कारवायो चल्ल्यात. ताणें कोर्टाचें लक्ष ओडलां. तांकां कोर्टान तांकां दुसरे आनी एक सांगलेलें की अल्टरनेट रूट काडा म्हणून, जो विलेजींसून वयचो ना असो, जो लोकांक त्रास जावचो ना किंवा ट्रान्सपोर्टेशनाक त्रास जावचो ना असो तेंच्यांनी हे करून दी सांगलेलो. म्हणजे तेजेर सुद्दां तेंच्यांनी करिना. हांगा तेंच्यांनी CCPL शिरगांव टू DB बांदोडकर शिरगांव आनी एक तिक्सॅम जेटी म्हणून मेन्शन केल्लें आसा. आनी ती तिक्सॅम जेटी जी आसा पळय ती खंयच्या गांवांत आसा ती सुद्दां मेन्शन केल्लेली ना. म्हणजे कशें समजपाचें हांगासर हे डम्प्साच्या नांवार आनी जे पळय ऑक्शन जो माल काडटा त्याच्या नांवार हांगासर इलिगल एक्स्ट्रावेशन चालू आसा. आमी जर बारीक जर पळोवंक वचीत जाल्यार पयरान जो ऑक्शनाचो जो माल आसा पळय तो थंयसर विदीन 3 किलोमिटर थंयसर जेटी आसा. जाल्यार ते 3 किलोमिटर जेटी पर्यंत थंयसर ट्रान्सपोर्टेशन कित्याक करना, ते जेटीसून कित्याक बार्जीन भरिना, हो एक क्वेश्चन मार्क आसा. हे सांगपाचें एकच कारण की हे हांकां इलिगल जो ऑक्शनाक एक जर सादारण तुका 23 ते 25 हजारचो ऑक्शन केल्लो आसा पळय हेंचो हेतू आसा तो 25च्या जाग्यार 50,000 टन कसो तरी उखलपाचो आनी भायल्या भायर दुसऱ्या जेटीर व्हरपाचो. जर बारीक पळोवंक वचीत जर बार्जीन थंयसरूच जर भरलेलो जाल्यार कॅप्टन ऑफ पोर्ट्साक तेका सारको रिकॉर्ड मेळटलो आसलो, कोर्टाक रिकॉर्ड मेळटलो आसलो की कितको टन ट्रान्सपोर्टेशन जाला तो बाय बार्ज. हांकां हे भायल्या भायर हो माल व्हरून दुसऱ्या जेटीर व्हरून इलिगलिटीज करपाची आसा आनी तितून पयशे कमोवपाचे अशें हांगासर ह्या सरकारांचे खूब एजंट सद्या भोंवतात. हे कोर्टाक सुद्दां मानिना. काल परत एक खंयच्या प्रेस कॉन्फरन्साक काँग्रेसचो एक स्पोक्स पर्सन आसा, मे बी आय थिंक सुनील गावडनकरान सांगलेलें की तेंचोच एक लिडर, तेंचोच एक नेता सांगता की कोर्टाचें बीन डिसिजन कोणाक लागता रे काय म्हणून. हेचेर बारीक विचार करपाचो आसा. जर पोल्युशन कंट्रोल बोर्डान हें दिलां जाल्यार हायकोर्टाचे जे पळय जे रिस्ट्रिक्शन घालून दिल्लें ते खंय ते फॉलोअप करता, करिनात ते. म्हणजे हेचेर अशें दिसता की हांकां भायल्या भायर हो माल लोकांक त्रास करून लोकांचो जीव धोक्यान घालून हांकां ट्रान्सपोर्टेशन करपाचो आसा. सकाळच्या 6 सुमार ज्यो गाडयो सांकळे दावेली बिचोलच्यान ज्यो 6 सुमार फातोरच्या चालू जाता लोड करपाक पयरा जे लोडिंग पॉयंटार तो आवाज करीत कंटिन्यूस गाडयो वयतात. भुरगीं हांगा इस्कॉलाक वचपाचें फ्रॉम पयरा टू बिचोले कमी 3-4 शाळा लागता, 2 स्कुलां लागता हांगासर, एक हेल्थ सेंटर आसा. लोकांक भुरग्यांक सकाळच्या इस्कॉलाक वयचें पडटा आनी हेंचो कंटिन्यूस ट्रक चालू आसता. आमची एकच मागणी आसा की जो पळय कोर्टान हायकोर्टान जे रिस्ट्रिक्शन घालून तांकां जे विलेजींच्यान वचपाक दिवंक ना, तेंचे अल्टरनेट जो कितें रूट आसा पळय तेंच्यांनी काडपाचो
अवश्य करपाचें. आमी मायनिंगेच्या अगेन्स्ट ना. मायनिंग जावपाकूच जाय. लोकांक हांगा पोटा प्रश्नाचो प्रश्न आसता, पूण हायकोर्टान जे रेस्ट्रिक्शन घातला त्या प्रमाणे थंयसर ती मायनिंग चालू आसूंक जाय आनी ट्रान्सपोर्टेशन चालू आसपाक जाय. हेंच्यांनी जेन्ना आडयली तेन्ना तेन्ना म्हणलें परमिशन आसा म्हणून रितसर आयज तेंच्यांनी वचोन कंप्लेंट दिल्ली आसा टू डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, बिचोली पुलीस स्टेशन, लोकल पंचायत, लोकल MLA. हांगा इतकें सांगपाक वायट दिसता की इतकें सगळें चालू आसून आमची पंचायत आनी आमचो लोकल MLA मूग गिळून वोग्गी बसलेले आसा. ते मूग कित्याक गिळटा तें कळना. मूग तांकां शिजोवन हाडून दिल्लेले आसा की गिळा म्हणून काय आनी कितें एनोलोबा पावल्या काय बॅगा पावल्या ती कळना. म्हणजे हे सरकार जे आसा गोंयचें सरकार BJP सरकार जे आसा पळय ते इतकी दादागिरी चल्ल्या सद्या म्हणजे ते कोणाकूच जुमात ना. ते आपूण करीत तो कायदो तांकां हायकोर्ट सुद्दां लागना. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, जवाहर बर्वे आणि निखिल जल्मी. येता ते लोकसभा वेंचणुकेत काँग्रेस दोनूय सुवातो जिखतली. पक्ष सोडून गेल्ल्यांक पश्चाताप करचो पडटलो. लोकूच करपाक लायतले. काँग्रेस मजबूत जावन सत्तेत येतली. काँग्रेसीचो गोवा इन्चार्ज मणिकराव ठाकरेन विश्वास उक्तायला. गोयचो AICCचो नवो गोंय प्रभारी माणिकराव ठाकरेन प्रसार माध्यमाकडेन उलयतना लोकसभा वेंचणुकेन दोनूय सुवातो पक्षाक मेळटल्यो असो विस्वास उक्तायलो. भाजपाचे राजवटीक गोंयकार अक्षरशः बेजारल्यात. लोकांचो अपेक्षा भंग जाला. लोक आता वाट पळयता ती वेंचणुकांची. लोकसभा आणि विधानसभा वेंचणुकेंतय लोक भाजपाक घरा बसयतले. आयकात माणिकराव ठाकरे. सबको मिलने के बाद मुझे ऐसा लगता है कि हम अच्छी तरीके से संगठन को आगे बढ़ाने में कामयाब होंगे. तो यहाँ जो भी सिचुएशन है बहुत ही अच्छी है. बहुत अच्छे वर्कर्स नीचे स्तर पे काम करने वाले हैं. बहुत सारी बूथ कमेटियां बनी हुई हैं. यहाँ पर हमारे BLA के भी बहुत सारे जगह पे BLA भी है. और लगातार डिस्ट्रिक्ट लेवल पे एक लोगों को विश्वास है कि कुछ गलतियां पिछले वक्त हुई होंगी, लेकिन इस वक्त अच्छे पोजीशन में कांग्रेस पार्टी है. और कांग्रेस पार्टी हम अच्छे पोजीशन में हुए हम पार्लियामेंट के भी चुनाव जीतेंगे और असेंबली के भी चुनाव आगे आने वाले असेंबली के भी चुनाव जीतेंगे. पत्रकारांनी ठाकरे काय वास्तववादी प्रश्न विचारले. दर खेपे लोक काँग्रेसीक कौल दितात, पूण जिकिल्ले आमदार मागीर भाजपांत वतात. आता तर तुमचे कडेन 3च आमदार उरल्यात. ताचेर गोंय प्रभारी माणिकराव ठाकरेन दिल्ली जाप आयकात. तुमच्याकडे 25% मतं फिक्स आहे. तुम्ही काम करा अथवा करू नका. 25% मतं तुम्हाला मिळणारच आहे, कारण ती भाजपच्या भयाने तुमच्याकडे वळतात. तुमचे आमदार निवडून येतात. दुःख हे आहे की जे लोक निवडून देतात ते आमदार त्यांच्याशी प्रतारणा करतात. हे यापुढे घडू नये यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार हा प्रश्न. अशा लोकांना जनताच त्यांची जागा दाखवतात. याचा अनुभव मला आहे. म्हणजे एक मात्र तुम्ही शांत राहा नाही का. त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये पहिले 24 लोक निवडून आले. 24 मधून 17 लोक गेले. 17 मधून 15 लोक हारले. यावेळेला 18 लोक निवडून आले. 18 मधून 13 गेले. 13 मधून त्यांच्याकडनं उभे राहिलेले एकही निवडून आलेले नाही, कारण काँग्रेस पार्टी मेजॉरिटीमध्ये आली. मी जर असा प्रश्न तिथे विचारला असता कोणी की तुमची तर या ठिकाणी 17 लोक निवडून गेली, दुसऱ्यांदा 13 लोक निवडून गेली, तुमच्याकडे 5च लोक शिल्लक राहिली होती, मग मेजॉरिटीमध्ये कशी आली? जनताही सोबत जायला पाहिजे होती सगळी. लोक जात नाही. कोणी स्वार्था करता काही लोक जात असेल, पण जनता जात नाही. तुमच्या पक्षाकडे पाहून तुमच्या पक्षाचे विचार पाहून त्यांनी मतदान केलं असतात आणि याही ठिकाणची जनता हे विसरणार नाही. जनता ये देखती है कि हमारी पार्टी की सरकार यहाँ पे आनी चाहिए और हम जरूर बताएं जनता तक ही जाएंगे कि ये लोग चले गए होंगे अपने स्वार्थ के लिए चले गए, लेकिन जनता उनको जरूर सबक सिखाएंगे. आप देखिए क्या होता है. जो गया है वो चुके आएंगे क्या ये जनता ठहराएंगे. बिल्कुल नहीं आ सकते. गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आणि सानिका नागवेकर. घेऊया एक लहानसं विसव.
विजवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मडगावच्या रवींद्र भवनात बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उक्तावण जाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान गोंयांत कोंकणी चित्रपट महोत्सव घडोवन हाडटलो अशेंय सांगला. गोंयच्या चित्रपट निर्मात्यां खातीर अर्थीक सुविधा मेळटल्यो अशें मुख्यमंत्र्यान मुखार सांगले. बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मडगावात दर वर्सा मनयतले. This festival is the honor to children's dreams, imaginations, unexplored creative potential, fearless attitudes, and keen sense of judgment. I am honored to extend a warm welcome to the Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant sir, and express our immense gratitude for accepting our invitation to be a patron for this festival. आम्ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल केले, आम्ही मराठी फिल्म फेस्टिवल केले, आता चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल करता. थोड्या दिसा भितर गोवन ओन कोंकणी फिल्म फेस्टिवलूय बी करपाचें आसा, जेणे करून कोंकणी ही लँग्वेज ही पुराय जगाचेर पावली. ताच्या खातीर कोंकणी फिल्म फेस्टिवल सुद्दां करतले. नवीन स्कीम जी फिल्म फेस्टिवला खातीर आसा ती ऑलरेडी म्हणजे फायनलायज जावपाच्या स्टेजीर आसा. म्हणजे गोंयांत जे फिल्म तयार करताले ताच्या खातीर इन्सेंटिव्ह दिवप हे बी आमी सुरवात केल्या. ती एकदा परत रिवायज करून त्या फिल्मा खातीर सुद्दां जो सपोर्ट दिवपाक जाय तोय सपोर्ट इन फ्युचर ह्या पद्दतीन सगळ्या जाणांक मेळटलो. 5-5 दीस 6 दीस फक्त डिस्कशन चलताले भुरग्यां खातीर कितें करपाचें, खंयचे भुरग्यांक हाडपाचें, कितें करपाचें. सगळे कडेन कॅची लायन आसता. यू नो एवरीबडी नो कॅची लायन. आमचे चीफ मिनिस्टर वचून उलयताले चीफ मिनिस्टराचे कॅची लायन युनिक सेलिंग पॉयंट जो आसा, वॉट वी कॉल युनिक सेलिंग पॉयंट, दॅट इज अ कॅची लायन. आमी चीफ मिनिस्टर वचून उलयताले, दिगंबर कामत आसताले, अरे ते करिया बापया बेगीन करिया म्हणून ताजे एक उतर आसताले. वॉट इज दॅट कॅची लायन एवरीबडी नोज, भिवपाची. गोवा 365 खातीर संदीप तुवेकार, गौतमी गांवकार आणि निखिल जल्मी. बुधवारा जाल्ले प्रो कबड्डी लीगचे रोमांचक मॅचीत यू मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स 44-44 अशी बरोबरी साधली. मुंबईत जाल्ले हे मॅचीत दोनूय वटांनी खेळगड्यांचे काय प्रभावी प्रदर्शन केले. प्रो कबड्डी लीग सीझन 10 चे बुधवारा जाल्ले मॅचीत यू मुंबाचो अमीर मोहम्मद जफर दानशे 13 रेड पॉइंट मेळोवन उत्कृष्ट खेळगडो थारलो. ह्या निकालाक लागून दोनूय पंगडाक लीग क्रमवारीत दरेकी एक मोलादीक गुण मेळ्ळो. यू मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स सध्या गुणकट्ट्यार अनुक्रमान 5वे आणि 6वे सुवातेर आसात. गोवा 365 खातीर मनीष परब आणि संगीता ओली. अचकीत सुरू जाल्ल्या पावसान लोकजीण थतरवितर करून सोडली, पूण आता परत सुके हवामान हजेरी लायतले. सकाळी आनी उशिरा राती कडेन धुके आनी दवांचो सामनो करचो पडटलो, देखून प्रवास करप्यांनी जतनाय घेवची, हवामान विभागान सल्लो दिला. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.